नमस्कार, सहेज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण भरीव वांगी बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पहिल्यांदा 7 ते 8 वांगी घेतली आहेत। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा मीठ आणि 2 चमचा लाल तिखट घेतले आहे। त्यानंतर आता हे सर्व मिश्रण थोडे थोडे पाणी घेऊन आपण मिक्स करून घेऊया। आता मी इथे वांगी चिरून घेतली आहेत, त्यामध्ये एक एक करून आपण आता हा मसाला भरून घेऊया, म्हणजे स्टफिंग करून घेऊया। त्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा उसाचा पाला मी इथे ठेवला आहे आणि त्यावर ही भरलेली वांगी एक एक करून आता आपण ठेवून घेऊया। थोडेसे पाणी मी उसाच्या पाल्यामध्ये घातले आहे, जेणेकरून वांगे उसाच्या पाल्याला चिटकू नयेत म्हणून आणि वाफेवर ते शिजतील चांगले। इथे मी उसाचा पाला वापरला आहे, कारण आपण वांगी शिजवण्यासाठी पाण्याचा वापर जरा सुद्धा केलेला नाही। उसाच्या पाल्यावर ही वांगी आपण आज शिजवणार आहोत, जेणेकरून उसाच्या पाल्याचा फ्लेवर वांग्यांना आपल्या येईल। आता आपण हे भांडे कुकर मध्ये ठेवूया आणि कुकरला 3 शिट्ट्या देऊया, म्हणजे ही आपली भरलेली वांगी छान शिजतील। कुकर थंड झाला म्हणजे त्यानंतर कुकरमधून ही भरलेली वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघा किती मस्त आपली भरलेली वांगी शिजली आहेत। आता एक कढई घेऊयात, त्यामध्ये 2 चमचे तेल घालूयात आणि ही वांगी तेलामध्ये आता परतून घेऊयात। एका मिनिटानंतर ही वांगी कढईमधून आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघा किती मस्त आपली भरीव उकडीची वांगी दिसत आहेत। अशा प्रकारे आपली चमचमीत भरीव उकडीची वांगी बनून तयार झाली। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। आणि हो, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू। धन्यवाद।